निसर्गतः बऱ्याचशा प्रमाणामध्ये मधमाशांचं प्रमाण कमी झालं आहे. त्या फुलांची जी सेटिंग होण्यासाठी, फळामध्ये कन्व्हर्टेशन होण्यासाठी मधमाशांचं याच्यामध्ये खूप महत्त्वाचं काम आहे. नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पुरंदर या तालुक्यातील भिवरी या गावात आलेलो आहोत आणि आज आपण डाळिंबाची शेती कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटवर नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार सर. नमस्ते. गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर सर, सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझे नाव दादा सुरेश कटके, राहणार भिवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. माझं शिक्षण SY BA झालं असून सध्या शेती हा व्यवसाय करत आहे. तर सर, किती वर्षापासून तुम्ही डाळिंबाची शेती करताय? मागील 10 वर्षापासून आपण डाळिंबाची शेती करत आहोत. आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये डाळिंबाची कुठली पार्श्वभूमी नसताना एक वेगळा प्रयोग आपण करत आहोत आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सक्सेस झालेला आहोत. तर सर, डाळिंबाच्या शेतीकडे वळायचं कारण काय? डाळिंबाच्या शेतीकडे वळायचं कारण विचाराल तर असं आहे की आता शेतीला शेतमजूर भेटत नाहीये, त्यामुळे फळबागेकडे बऱ्यापैकी कल ठेवणं गरजेचं आहे. कमी मजुरामध्ये आपण व्यवस्थित त्याची हाताळणी करू शकतो. भाजीपाला पिकासाठी भरपूर प्रमाणात मजुरांची आवश्यकता भासते आणि सध्या मजुरांची मोठ्या प्रमाणात निकड आहे. तर आपण त्यासाठी डाळिंब, पेरू आणि सीताफळ असं फळबागेकडे आपण वळलेलो आहोत. आणि डाळिंबाच्या हिशोबाने आपल्याकडे 1-2 एकर क्षेत्र उपलब्ध होतं की जेणे की डाळिंबासाठी लागणारी जमीन ही थोडीशी मुरमाड आणि मध्यम साईजची असावी. तर तशा प्रकारचे 2 एकर क्षेत्र आपल्याकडे असल्यामुळे आपण हा प्रयोग करण्याचा विचार केला आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण सक्सेस झालेलो आहोत. तर सर, डाळिंब लागवडीपासून ते डाळिंब तयार होईपर्यंत त्याचा कालावधी कसा असतो? अच्छा, डाळिंब लागवडीसाठी आपण नर्सरीतून सर्वप्रथम जी आपल्याला व्हरायटी किंवा जी जात आपल्याला आपल्या बागामध्ये चांगले उत्पन्न देऊ शकते आणि चांगल्या प्रतीचा माल काढू शकतो ते आपण निवडली पाहिजे. ही सुपर बगवा म्हणून व्हरायटी आहे. तर ही व्हरायटी आपण निवडली तेव्हा आपल्याला साधारणपणे 1-1.5 फुटाचे रोप आपण आणलेली होती. 8 बाय 12 वरती याची लागवड आहे. एकरामध्ये साधारणपणे एक 300 ते 350 रोप याच्यामध्ये बसतात आहेत. आणि साधारणपणे 1.5 ते 2 फुटाचा खड्डा सुरुवातीला घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी BSC पावडर, खतं, शेणखत, लेंडी खत वगैरे याचा वापर करून रोपांची सुरुवातीला आपण लागवड केली. लागवड केल्यानंतर तिथून पुढे साधारणपणे पाणी त्यांना पहिल्या हप्त्यामध्ये किंवा पहिल्या महिन्यामध्ये रोजचं डेली पाणी दिलं पाहिजे. रूट ज्यावेळेस जमिनीमध्ये व्यवस्थित रुजतात आणि त्याची वाढ व्हायला जेव्हा सुरुवात होती तिथून पुढे जरी थोड्याफार प्रमाणात आपण पाणी ॲडजस्ट केलं तरी चालतं आहे. आणि साधारणपणे रोप लावल्यानंतर 1 ते 1.5 वर्षानंतर आपण बहर घेऊ शकतो. जर आपण त्या पद्धतीने रोपांची व्यवस्थित निगा ठेवली, व्यवस्थित लक्ष दिलं, त्याच्यासाठी मेहनत घेतली तर 1 वर्षामध्ये आपण उत्पन्न घ्यायला सुरुवात करतो. पहिल्या वर्षामध्ये साधारणपणे एका झाडावरती आपण 10 किलोच्या आसपास माल घेऊ शकतो. मग तिथून पुढे पुढच्या वर्षामध्ये जशी झाडाची क्षमता वाढेल किंवा झाडाची जशी ताकद वाढेल त्याप्रमाणे आपण उत्पन्न पुढे घेऊ शकतो. आता त्याचे उत्पन्न घेण्याची प्रोसेस म्हणाल तर सुरुवातीला झाड लावल्यापासून त्याची छाटणी, त्याला अनावश्यक असणाऱ्या त्याच्या रूट आहेत, अनावश्यक असणाऱ्या फांद्या आहेत, त्या कट करून त्यांना व्यवस्थित दिशा दिली पाहिजे. व्यवस्थित दिशा दिल्यानंतर झाडाची जेव्हा आपण व्यवस्थित वाढ होईल त्यानंतर वाढ झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करावा की उत्पन्न घेण्यासाठी, जेणेकरून आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो आणि उत्पादने आपल्याला चांगल्यापैकी मिळलं पाहिजे. त्यासाठी खतांचा व्यवस्थित वापर केलं गरजेचं आहे. शेणखत असेल, लेंडी खत असेल किंवा फर्टिलायझर्स जे आहेत ते आपण काही थोड्याफार प्रमाणात जशी झाडाला आवश्यकता आहे त्याप्रमाणे आपण वापरू शकतो. आता तुम्ही पाहू शकता, आता हा बाजार आपला सेटिंगमध्ये आलेला आहे. बऱ्यापैकी फुलांची सेटिंग झालेली आहे. 1 फेब्रुवारीला आपण याला पाणी सोडलेलं आहे. झाडाला ताण दिल्यानंतर पूर्णपणे झाडांची आळी बनवून खतांची भरणी करून फर्टिलायझरचा डोस कंप्लीट करून पुढे पाण्याचं नियोजन व्यवस्थापन करून 1-2-3 दिवसामध्ये आपण त्यांना 2 तास, 2.5 तास, 3 तास जसं झाडाची आता भूक वाढेल किंवा झाडाची गरज वाढेल त्याप्रमाणे पाण्याचं व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने रोग मग नंतर निसर्गावरती आणि वातावरणावरती सगळे त्याच्या या गोष्टी अवलंबून आहेत. जर ढगाळ वातावरण असेल किंवा थोडंसं जरा वातावरणामध्ये कोंदटपणा असेल तर मऊ वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात.
त्यासाठी मवा याची त्याच्यावरती प्रादुर्भाव होऊ नये किंवा फुलाला डॅमेज करू नये याच्यासाठी आपण मव्यासाठी औषधांचा वापर करतो. त्याचप्रमाणे आपल्या झाडाकडे मधमाशी आकर्षित झाली पाहिजे आणि मधमाशी आकर्षित होण्यासाठी देखील आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता काय आहे, निसर्गतः बऱ्याचशा प्रमाणामध्ये मधमाशांचं प्रमाण कमी झालं आहे. त्या फुलांची जी सेटिंग होण्यासाठी, फळामध्ये कन्व्हर्टेशन होण्यासाठी मधमाशांचं याच्यामध्ये खूप महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी आपण लक्ष देणं आहे. थोडंसं गुळाचे वगैरे प्रोसेस करून बागामध्ये जागोजागी जर आपण त्याच्यासाठी ठेवलं तर त्या हिशोबाने बागेमध्ये मधमाशा आकर्षित होतात. तसेच जे आपण कीटकनाशक वगैरे जे औषधं आहेत ती सकाळ आणि संध्याकाळी वापरली पाहिजेत. त्याचा आपल्याला असा फायदा होतो की याच्यामध्ये मधमाशी मेली जात नाही. जर दिवसा आपण फवारणी केली तर मग त्या हिशोबातून मधमाशांचं अपंगत्व तयार होतं आणि मग इकडे येण्याचा मधमाशांचा बागाकडे ओघ कमी होतो. ती खबरदारी घेणे गरजेचं आहे. आता साधारणपणे 6 महिने लागतात आपल्याला पुढे डाळिंब कटिंगला येण्यासाठी, तोडण्यासाठी. त्या हिशोबाने अजून पुढील प्रोसेस बरीच बाकी आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. तर तुम्ही याच्यामध्ये झाडांना ताण कशा पद्धतीने देता? असं आहे, जेव्हा हार्वेस्टिंग करतो आपण पहिल्या फळांची कटिंग केली ना, कटिंग केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी कमीच करतो. एकदम पाणी कमी करून फक्त झाड जिवंत राहण्यासाठी पुढं पाण्याची व्यवस्था करतो, जेणेकरून झाडाला ताण बसत जाईल. आपली ऑगस्ट सप्टेंबरमध्ये साधारणपणे हार्वेस्टिंग होऊन जाते. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हार्वेस्टिंग झाली तिथून पुढे पावसावरतीच काही त्यांना जीव धरता येईल तेवढे झाडं जीव धरतात. नंतर थोडे आपण थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी झाडांना देतो, जेणेकरून पुढे झाडं ताणावरती आले. झाडं ताणावरती आल्याशिवाय बागेमध्ये पुढं बहर धरता येत नाही आणि मग त्याच्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन थोडं त्यांना जिवंत राहण्यापुरतं देऊन मग पुढे आपण जेव्हा पूर्ण बाग ताणावरती येते, बाग ताणावर आल्यानंतर खताचं वगैरे व्यवस्थापन केलं जातं. आळी करून त्यांच्यावरती व्यवस्थित खतं भरली जातात. खतं भरल्यानंतर मग आपण झाडांना सुरुवातीला थोड्याफार प्रमाणामध्ये स्लोली पाणी देत जातो. जसं आपण झाडांना पाणी देत जाईल तसे झाडांची फूट, नंतर गुंज निघते, गुंजेतून कळी निघते आणि मग पुढं सेटिंग होती. जशी सेटिंग होईल, सेटिंग झाल्यानंतर जशी फळांची साईज मोठी होईल तसं त्याला पाणी भरपूर प्रमाणात हवं असतं. मग तेव्हा आपण पाण्याचं प्रमाण वाढवत जातो आणि त्या हिशोबाने पाणी आणि खताचा वापर करून मग फळे मोठ्या प्रमाणामध्ये फळाची वाढ होत असते. तर तुमचं मनापासून धन्यवाद सर. तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात. त्यासाठी गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तर या व्हिडिओ मार्फत डाळिंबाची शेती कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.